या व्हिडिओमध्ये आपण फार्मासॉफ्टचे मुख्य फीचर्स पाहणार आहोत। मास्टर मेन्यूमधून आपण नवीन कंपनी तयार करू शकतो, नवीन कंटेंट बनवू शकतो, नवीन औषधाचे नाव बनवू शकतो, नवीन डॉक्टरचे नाव तयार करू शकतो, नवीन सप्लायर आणि स्टॉकिस्टचे नाव तयार करू शकतो। आता आपण पाहू की फार्मासॉफ्टमध्ये सेल बिल कसे तयार करायचे। यानंतर आपण पाहू की फार्मासॉफ्टमध्ये परचेस एंट्री कशी करायची। फार्मासॉफ्टमध्ये आपण काउंटर सेल तयार करू शकतो, बॅच नंबर बदलवू शकतो, बॅच लॉक आणि अनलॉक करू शकतो, परचेस रिटर्न आणि एक्सपायरी रिटर्न करू शकतो, परचेस ऑर्डर काढू शकतो, सप्लायर पेमेंटची एंट्री आपण या प्रकारे करू शकतो। फार्मासॉफ्टच्या सर्व रिपोर्ट आपण काही या प्रकारे बघू शकतो। फार्मासॉफ्टचे मुख्य कार्य तुम्ही इथून पण ओपन करू शकता।